धनतेरस आणि लक्ष्मीपूजनच्या दिवशी घरात या दोन भाज्या बनवल्या जातात, तिथे माता लक्ष्मी धावत येते. धनतेरस आणि दिवाळीला असे कोणते अन्न खावे की तुम्हाला तुमच्या जीवनात भगवान धन्वंतरीचा आशीर्वाद मिळेल आणि माता लक्ष्मीची कृपा प्राप्त होईल? धनतेरसचे महापर्व हे भगवान धन्वंतरीला समर्पित आहे. तसेच दीपावलीचे महापर्व हे माता लक्ष्मी आणि गणेशाला समर्पित आहे. हिंदू धर्मात जर तुम्ही दीपावलीत घरी दिवे लावून जर माता लक्ष्मीची पूजा केली नाही तर तुम्ही समजून जा की तुम्ही तुमच्याकडे धन येण्यापासून नाकारले आहे. या दिवसात दिवे लावून घर अंगण सजवले जाते. सगळ्यात अगोदर आपण जाणून घेऊया धनत्रयोदशी कधी आहे. तर धनत्रयोदशी तिथीची सुरुवात 29 ऑक्टोबर मंगळवार सकाळी 10:32 सुरू होईल आणि समाप्ती 30 ऑक्टोबर दुपारी 1:15 होईल. अशातच उदय तिथीनुसार 29 ऑक्टोबरच्या दिवशी धनत्रयोदशी साजरी केली जाईल आणि दीप प्रज्वलन नेहमी रात्रीच केले जाते. दिवाळीच्या दिवशी रात्रीच्या वेळी अमावस्या असणे आवश्यक आहे आणि 1 नोव्हेंबरच्या रात्री अमावस्या तिथी संपत आहे. या दिवशी उदय तिथी नसल्याने त्यामुळे त्यावेळेस दिवाळी ही 31 ऑक्टोबरला साजरी होईल. धनत्रयोदशीला जर तुम्ही अगदी 2 ते 5 रुपयांचे धने आणून घरी एका कुंडीत लावले तर हे खूप शुभ आणि मंगलकारी मानले जाते. यामुळे भगवान धन्वंतरीची कृपा प्राप्त होते. धने ही साक्षात भगवान धन्वंतरीचे प्रतीक मानले जाते. घरात लावलेले धने आणि त्यापासून उगवलेली कोथिंबीर तुमच्या घरातील सर्व सदस्यांनी खाल्ली पाहिजे. यामुळे तुमच्या जीवनात धनाची कमतरता कधीही भासत नाही. जसे जसे तुम्ही याचे सेवन कराल तुमच्या घरात धनसंपदा टिकून राहील. पण लक्षात ठेवा की धनत्रयोदशीला आणलेले धने आणि भांड्यात वाळवलेली कोथिंबीर कधीही इतर कोणत्याही व्यक्तीला देऊ नये. घरातील प्रत्येक व्यक्तीने ते सेवन केले पाहिजे. खास करून धनत्रयोदशीच्या दिवशी धने उगवणे आणि आणणे यामुळे तुमचे भाग्य बदलू शकेल. धनत्रयोदशीच्या दिवाळीच्या दिवसात चुकून सुद्धा बनवले गेले नाही पाहिजे हे अन्न. जाणून घेऊया की कोणत्या आहेत त्या भाज्या. धनतेरस आणि दिवाळीच्या पूजेसाठी सीताफळ अवश्य घेऊन यावे. भगवान धन्वंतरीला 5 प्रकारची फळे अर्पण करावीत. तुम्ही तुमच्या आवडीनुसार फळे आणू शकता, पण सफरचंद, सीताफळ, केळी इत्यादी त्यामध्ये जरूर असावेत. तुम्ही कोणत्याही 5 प्रकारची फळे घेऊ शकता, परंतु भगवान धन्वंतरी आणि माता महालक्ष्मी नासपतीचे फळ कधीही अर्पण करू नका. शास्त्रानुसार जो व्यक्ती धनत्रयोदशी आणि इतर सणांमध्ये आणि दीपावलीत सीताफळाचे सेवन करतो त्याच्या जीवनात कधीही धनाची कमी राहत नाही. सीताफळामध्ये सतत माता लक्ष्मीचा आशीर्वाद असतो. माता सीता यांचा आशीर्वाद आहे. त्यामुळे तुम्ही सीताफळ अवश्य घ्यावे. माता लक्ष्मीला दिवाळीत ऊस जरूर अर्पण करावे. हे शुभ आणि मंगल कार्य मानले जाते. या दिवशी तुम्ही ऊसाचे सेवन केले तर तुमच्या जीवनात कधीही धनधान्याची कमतरता राहत नाही. दीपावलीत माता लक्ष्मीच्या या 5 रंगाच्या मिठाई अवश्य अर्पण करावे. तसेच मखाना म्हणजेच कमळाचे बीज अर्पित करावे. ज्याप्रमाणे माता लक्ष्मीची उत्पत्ती समुद्रातून झाली होती, त्याचप्रमाणे मखानाची उत्पत्ती सुद्धा त्या समुद्राच्या पाण्यापासूनच झाली आहे. मखाना आहे कमळाच्या झाडापासून मिळते. धर्मशास्त्रानुसार कमळाचे फूल आणि मखानाला खूप शुभ मानले जाते. खास करून मखानाची खीर बनवून माता लक्ष्मीला अर्पण केल्याने घरात धन आणि धान्याचे भांडार भरून राहतात. धर्मशास्त्रानुसार दीपावलीच्या पूजेत गणपती बाप्पाला जो दुर्वा आपण अर्पण करतो तो कधीही गरीब राहत नाही. असा व्यक्ती स्वतःच धनी असतो. या दिवशी प्रसाद स्वरूप दुर्वा अर्पण कराव्यात. गणपती बाप्पाची कृपा सदैव तुमच्या कुटुंबावर राहील.
दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजना दिवशी जो व्यक्ती माता लक्ष्मीला खीर अर्पण करतो त्याची कुंडलीतील दोष दूर होतात, तो धनवान होतो. माता लक्ष्मीला प्रसाद अर्पण केल्यानंतर परिवाराला खीर प्रसाद स्वरूपात द्यावे. यामुळे तुमचे नशीब उघडेल आणि धनसंपदा ऐश्वर्याचा वास त्यांच्या जीवनात नेहमी राहतो. धनतेरस आणि दीपावलीत अशी कोणती गोष्ट आहे जी घरात कधी बनवली गेली नाही पाहिजे, नाहीतर संपूर्ण कुटुंब संकटात येऊ शकते. कोणत्याही व्यक्तीने असे अन्न खाऊ नये, कारण भगवान धन्वंतरी आता माता लक्ष्मीची पूजा केली जाते. कारण या दिवशी जो कोणी लसूण आणि कांदा खातो त्याच्यावर राहू आणि केतूचा वास असतो. भगवान शनिदेव नाराज होतात आणि जर राहू केतू घरात राहत असतील तर देवी आणि भगवान धन्वंतरीचा आशीर्वाद त्यांना कधीच मिळत नाही. तुम्ही ही गोष्ट लक्षात ठेवा की वेदानुसार विशेषतः धनत्रयोदशीच्या दिवशी राहू केतूची सुद्धा उत्पत्ती झाली होती आणि त्यांच्या तोंडात लाळेपासूनची वनस्पती जन्माला आली, ती म्हणजे लसूण आणि कांदा. जो व्यक्ती धनत्रयोदशीच्या दिवशी दिवाळीला यांचे सेवन करेल त्याच्या घरात राहूची उपस्थिती कायम राहते आणि त्यामुळे त्यांच्या जीवनात अनेक प्रकारचे संकटे येऊ लागतात. त्यामुळे कांदा लसूण असलेले अन्न काही दिवशी कधीही खाऊ नये. असे अन्न तुम्ही इतर दिवशी खाऊ शकता ज्यामध्ये कांदा आणि लसूण असतो. म्हणून किमान धनत्रयोदशीच्या आणि दिवाळी यापासून दूर राहा. कधी कधी लहान मुलांकडून या चुका होत असतात. ते बाजारातील चिप्स, कुरकुरे इत्यादींचे सेवन करतात. त्यामध्ये कांदा लसूण असू शकतो. त्यामुळे धनतेरस आणि दीपावली या गोष्टींपासून दूर राहा. शास्त्रानुसार असे मानले जाते की भगवान धन्वंतरीचा आशीर्वाद मिळवण्यासाठी पिवळी वस्तू अवश्य दान केली पाहिजे, जसे की कढी, खीर, पिवळा हलवा यांसारख्या पिवळ्या रंगाच्या वस्तू तयार कराव्यात आणि पिवळी खीर अर्पण करावी. कारण या दिवशी पिवळा रंग हा सोन्या चांदीच्या बरोबरीचा मानला जातो. भगवान धन्वंतरीला पिवळा रंग खूप प्रिय आहे. पिवळ्या वस्तू खूप प्रिय आहेत, म्हणून या दिवशी पिवळ्या रंगाचे पदार्थ खावेत किंवा अर्पण करावेत. पिवळे वस्त्र अवश्य परिधान करावेत. या रंगाने भगवान धन्वंतरी आकर्षित होते आणि देवी लक्ष्मी तुमच्यावर स्थायी स्वरूपात वावरते. असे मानले जाते की धनतेरस आणि दिवाळीसारखे मोठमोठे सण कधीही कर्ज काढून करू नये. जो व्यक्ती कर्ज घेऊन दिवाळी साजरी करतो त्याच्या घरी उलटे आणखीन कर्ज वाढते. शास्त्रात असा उल्लेख आहे, ज्याच्या घरी माता लक्ष्मीचा वास असतो, जो खऱ्या मनाने लक्ष्मीची पूजा आराधना करत असतो, माता लक्ष्मीला तर एक खडा साखरेचा तुकडा दिला तरी ती प्रसन्न होते. तुमच्या मनात खरी श्रद्धा असली पाहिजे, ती आनंदी होते. जर तुम्ही खऱ्या मनाने पूजा केली तर साधारण नाणी तुमच्यासाठी हिऱ्यांसारखे असतात आणि मनात खरी भक्ती नसेल तर तुमचे करोडो रुपये सुद्धा बेकार आहेत. तुमचे मन तर लक्ष्मी देवी तुमच्या खरी श्रद्धा पाहते, तुमच्या संपत्तीची नाही. भगवान शनिदेव म्हणतात की कर्ज घेऊन धार्मिक तीर्थक्षेत्र, धार्मिक पूजा अनुष्ठान, कोणताही सण साजरा करू नये. या जीवनात दोष निर्माण होतात. दिवाळी, धनतेरसच्या रात्री या 7 चुका आपण कधीही करू नयेत. दीपावलीत मांस, मनमंदिरात सेवन करू नये. या दिवशी पत्नीपासून अंतर राखले पाहिजे. लसूण कांदा असलेले भोजन खाऊ नये. विवाहित स्त्रीने केस धुवू नये, त्यामुळे दिवाळीच्या 1 दिवस आधी केस धुवावेत. दीपावलीत कोणतेही धार्मिक वस्तू दुसऱ्या व्यक्तीला देऊ नये, यामुळे माता लक्ष्मी नाराज होते. दीपावलीत झाडू आणला जातो. धनत्रयोदशीच्या दिवशी घरामध्ये झाडू आणला जातो आणि तो कधीही कोणाला दिला जात नाही. दीपावलीत मोठ्या वडीलधारी व्यक्तींचा आदर केला पाहिजे. या दिवशी वृद्धांचे चरण स्पर्श करावे.
लक्ष्मी हे स्वतः स्त्री स्वरूप आहे, म्हणून या दिवशी स्त्रीचा अपमान करू नये, कारण स्त्री ही स्वतः लक्ष्मीचे रूप मानले जाते. तसेच दुसऱ्या लोकांमध्ये भांडण लावू नयेत, विनाकारण बोलत बसू नये, पैशांचा व्यवहार करू नये, कोणाकडून उधार पैसे घेऊ नये, कोणी काही मागण्यासाठी आले तर त्याला नकार देऊ नये, कारण त्या व्यक्तीच्या रूपात स्वतः लक्ष्मीच्या स्वरूपात माता लक्ष्मी असू शकते. दीपावलीत कोणतेही धार्मिक वस्तू दुसऱ्या व्यक्तीला देऊ नये, यामुळे माता लक्ष्मी नाराज होऊ शकते, कारण देवी लक्ष्मी बरोबर भ्रमण करत असते आणि त्यांच्या घरात वास करत असते. ज्याचे मन खरे आहे आणि दुसऱ्याचे दुःख समजून घेतो, त्याच्या घरी लक्ष्मी सदैव वास करते. माता लक्ष्मी ही कन्या स्वरूप आहे. ती तुमच्या दारात येते, तिला रिकाम्या हाताने परत जाऊ देऊ नका. तुम्ही माता लक्ष्मीला मिठाई खायला द्या. या दिवशी माता लक्ष्मी अपमान करणाऱ्या माता लक्ष्मीच्या प्रकोपाचा सामना करावा लागतो. जर तुमच्या घरात अस्वच्छता असेल तर देवी लक्ष्मी क्रुधित होते. म्हणून घर स्वच्छ ठेवा आणि गंगाजल शिंपडा. घराच्या मुख्य दरवाजावर गंगाजल अवश्य शिंपडावे, कारण हे लक्ष्मी माता आपल्या घरी येण्यासाठीचे मुख्य द्वार आहे. माता लक्ष्मी तुमच्या घरात येत आहे, म्हणून लक्ष्मीचे स्वागत लाल रंगाच्या फुलांनी करावे. म्हणून या दिवशी जी स्त्री लाल रंगाचे कपडे घालून माता राणीचे स्वागत करेल, तिच्यावर लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहतो. शास्त्रानुसार विशेष म्हणजे दिवाळीच्या दिवशी साफसफाई करताना घरातील कचरा बाहेर फेकू नका. दुसऱ्या दिवशी बाहेर काढा. विष्णू आणि लक्ष्मीला हत्ती आवडतात, म्हणून घरात चांदीचा किंवा सोन्याचा हत्ती ठेवल्यास शांती मिळते आणि राहूचा कोणताही दुष्परिणाम होण्यापासून थांबू शकते. तसेच पिवळ्या रंगाची कवड्यांना देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते. काही पांढरी कवडी केशरी आणि हळद मिसळून लाल कपड्यात गुंडाळून घरात तिजोरीत ठेवावी. या कवड्या धनलक्ष्मीला आकर्षित करतात. दिवाळीत पूजेमध्ये पितळेच्या तांब्याचा कलश, पाणी भरून त्यावर आंब्याची पाने टाकून त्यावर नारळ ठेवावा आणि त्यावर स्वस्तिक चिन्ह काढावेत. लक्ष्मीची कृपा घरावर कायम राहण्यासाठी आपण लक्ष्मी मातेच्या मूर्तीसमोर 7 मुखी दिवा लावल्याने लवकरच धनसंपत्ती आणि आर्थिक प्रगती होते. दिवाळीच्या रात्री पूजेच्या ठिकाणी रांगोळी काढावी. घरामध्ये आणि घराच्या आजूबाजूच्या ठिकाणी दिवे लावले पाहिजेत. असे म्हटले जाते की दिवाळीच्या रात्री मंदिरात गाईच्या तुपाने दिवा लावावा. यामुळे कर्जातून तात्काळ सुटका होते आणि आर्थिक संकटे दूर होतात. दिवाळीच्या रात्री लक्ष्मीपूजनासाठी 2रा दिवा लावावा. 3रा दिवा तुळशीजवळ, 4था दिवा दरवाजाबाहेर, 5वा दिवा पिंपळाच्या झाडाखाली, 6वा दिवा एखाद्या मंदिराच्या परिसरात आणि 7वा दिवा तुम्ही जिथे कचरा ठेवता तिथे, 8वा दिवा स्नानगृहात, 9वा दिवा तुमच्या घराच्या छतावर, 10वा दिवा भिंतीवर, 11वा खिडकीत, 12वा छतावर, 13वा एखाद्या चौकात. तसेच कुटुंबातील देवता किंवा यमदेवासाठी तसेच इतरांसाठी हे दिवे लावले जातात. या सर्व गोष्टी तुम्ही केल्यास महालक्ष्मीची कृपा राहील. तुमच्यावर कधीही कर्ज घेण्याची स्थिती निर्माण होत नाही. जितके तुम्ही कमवाल त्याच्या दुपटीने तुम्हाला मिळेल. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्व लोकांना शेअर करा. अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण पुन्हा नक्कीच भेटू. धन्यवाद.